नमस्कार. आजचे पंचांग राशी भविष्य 3 जानेवारी शुक्रवार 2024 या भागात आपणा सर्वांचे स्वागत. आजच्या आरोग्य टिप्स, मनुका खाण्याचे फायदे. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज महिला मुक्ती दिन स्त्री शिक्षणाच्या अग्रणी आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 2025 तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज विनायक चतुर्थी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या आरोग्य टिप्स. मनुका खाण्याचे फायदे. रक्ताची कमतरता दूर करते, पचनक्रिया मजबूत करते, त्वचा उजळण्यास मदत होते, शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते, स्नायू मजबूत होण्यास मदत होते. पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण, सूर्योदय सूर्यास्त, चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते. चला तर आता आपण दिनांक 3 जानेवारी 2025 दिन शुक्रवार शक संवत 1940 कृती नाम काय दर्शवते ते बघूया. सूर्योदय सकाळी 7:13 तर सूर्यास्त संध्याकाळी 6:14. चंद्रोदय सकाळी 9:58 तर चंद्रास्त रात्री 9:39. मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल. तिथी चतुर्थी रात्री 11:39 पर्यंत, त्यानंतर पंचमी तिथी सुरू होणार. नक्षत्र धनिष्ठा जे रात्री 10:22 पर्यंत आहे, त्यानंतर शतभिषा नक्षत्र सुरू होईल. योग वज्र जे दुपारी 12:38 पर्यंत आहे, त्यानंतर सिद्धी योग सुरू होईल. करण वणिज जे दुपारी 12:25 पर्यंत आहे, त्यानंतर विष्टीकरण सुरू होईल जे रात्री 11:39 पर्यंत राहील. चंद्र राशी मकर जी सकाळी 10:47 पर्यंत आहे, त्यानंतर कुंभ चंद्र राशी सुरू होणार. सूर्य राशी धनु, सूर्य नक्षत्र पूर्वाषाढा. शुभ समय ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:29 ते 6:21. विजय मुहूर्त हा देखील शुभ समय दुपारी 2:23 ते 3:17. गोधुली मुहूर्त हा देखील शुभ समय संध्याकाळी 6:11 ते 6:37. अशुभ समय राहू काळ सकाळी 11:20 ते 12:43. गुलेग काळ सकाळी 8:35 ते 9:58. यमगंड हा देखील अशुभ समय जो दुपारी 3:28 ते 4:51 पर्यंत राहील. ऋतू शिशिर अयन उत्तरायण दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे, अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता. आज 3 जानेवारी शुक्रवारचे राशी भविष्य काय दर्शवते ते आपण मेष ते मीन राशीमध्ये बघूया. सर्वप्रथम राशी मेष. नोकरीत उच्च पद मिळू शकते. धार्मिक कार्याकडे तुमचा कल जाणवेल. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल. गुरुवार निष्ठा ठेवा. तुमच्या मनात नवीन विचार येऊ शकतात. विश्वासघातकी मित्र ओळखले जाऊ शकतात. दुसरी रास वृषभ. भौतिक सुखसोयींचा आनंद घ्याल. मुलांचे नोकरी संबंधीचे प्रश्न सुटतील. योजना चांगल्या प्रकारे राबवू शकाल. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. तिसरी रास मिथुन. कामाच्या ठिकाणी वातावरण थोडे चांगले राहील. उच्च अधिकारी तुमच्या कल्पनांनी प्रभावित होतील. पोटात वायूचे विकार होऊ शकतात. व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. वादग्रस्त मुद्द्यांवर राजनयिक उपाय सापडतील. नवविवाहित जोडप्यांना नातेसंबंधात अडचणी येऊ शकतात. कर्क राशी. दुष्ट लोकांचा संग टाळा. नवीन काम सुरू करण्यात अडचण येईल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी आपली क्षमता दाखवाल. पाचवी रास सिंह. नवीन प्रकल्पात पैसे गुंतवू शकाल. तुम्ही संयमाने काम करावे. दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित आणि शिस्तबद्ध असेल. व्यवसायात विक्री काढण्याने तुमचे मन प्रसन्न राहील. सहावी रास कन्या. कामात तुमचा अपमान होऊ शकतो. तुमचे यश लोकांसोबत शेअर करू नका. तुमची तब्येत खराब असेल तर नक्कीच वैद्यकीय तपासणी करून घ्या. हवामानामुळे ॲलर्जी आणि तापाचा त्रास होईल. खाण्यापिण्याच्या बाबतीत बेफिकीर राहू नका. जुने कर्ज फेडण्यासाठी दिवस अनुकूल आहे. सातवी रास तुळा. पती पत्नीमध्ये सहकार्य आणि प्रेमळ वागणूक वाढेल. तुमच्या यशाची सर्वत्र चर्चा होईल. संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेला तणाव दूर होईल. आयुष्यात येणारे बदल स्वीकारा. आठवी रास वृश्चिक. गैरसमजामुळे नात्यात कटुता येऊ शकते. योग आणि ध्यानाला तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवा. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी उच्च अधिकार मिळू शकतात. गर्वापासून दूर राहावे. मनाने न घेता मनाने निर्णय घ्या. आळस तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात. नववी रास धनु.
कामाच्या ठिकाणी उत्तम वातावरण राहील, सहलीचे नियोजन करू शकाल, नवीन कौशल्य शिकण्यासाठी हा उत्तम काळ आहे. तुमच्या व्यवस्थापन क्षमतेचे कौतुक केले जाईल. शेअर मार्केटमध्ये काळजीपूर्वक गुंतवणूक करा. आज जुने मित्र भेटू शकतात. 10वी रास मकर, तुमच्या कामाचा दर्जा वाढेल. व्यवसायात नवीन प्रयोग कायदेशीर ठरतील. सरकारी कामात यश मिळेल. चांगल्या संगतीमुळे तुमचे काम सहज होईल. तुमच्या कामाचा दर्जा वाढेल. माहितीपूर्ण साहित्याचा अभ्यास करू शकता. 12वी आणि अखेरची रास, आर्थिक बाबतीत काय अडचणी येतील? नाही, कुंभ राशी, सॉरी, कुंभ राशी, घरगुती समस्या सुटतील. मार्केटिंग संबंधित व्यवसायात जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. बौद्धिक क्षमता कार्यक्षमतेने वापर करा. अधिकाऱ्यांसोबत जबाबदारीही वाढतील. सहकाऱ्यांशी असलेले वाद मिटतील. मीन आणि अखेरची रास, आर्थिक बाबतीत काय अडचणी येतील? विरोधक तुमच्या विरोधात कट रचू शकतात. तुमच्या मामाशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण ठेवा. कागदोपत्री काम करताना काळजी घ्यावी. संशोधनाशी संबंधित कामात अडथळे येऊ शकतात. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करा. तुम्हाला आर्थिक दंडाला सामोरे जाऊ लागू शकते. एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.